प्रणितीताई शिंदे, तुमच्यात येऊ द्या, तुमच्यात ना आमदार साहेब आणि मी आमदारी 252 पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या सांगता सभेसाठी म्हणणार नाही, खऱ्या अर्थाने ही विजयाची सभा बसू लागली आहे। आज ह्या शिवतीर्थावर इथं उपस्थित प्रत्येकामध्ये मला नाना दिसायला लागले, कारण नानांच्या सोबत राहून काय काय लोक आम्हाला सोडून गेले, पण सर्वसामान्य जनता नाना बनून भगीरथ दादांच्या पाठीमागे उभी राहिली। नानाला कधी विचारलं की आबा आमच्यासाठी काय, म्हणल्यावर आबा म्हणायचे मी सर्वसामान्य जनता आहे ना, ती सोन्यापेक्षा सोन्याहून पिवळी लोक मी तुमच्यासाठी ठेवले, आणि आज खऱ्या अर्थानं तुमच्या प्रत्येकामध्ये भगीरथ दादांच्या पाठीमागे एक मायेचा आशीर्वाद, एक मायेची सावली धरण्यासाठी नाना मला दिसत आहेत। 2009, 14 आणि 19 पर्यंत एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील पोराला आमदार करण्यासाठी तुम्ही जीवाचं रान केलं, आणि आदरणीय नानांना 3 टर्म तुम्ही जनतेची सेवा करण्याची संधी दिली, आणि त्या संधीचं सोनं नानांनी त्यावेळी करून दाखवलेलं आहे। पंढरपूरच्या पहिल्या टोकापासून मंगळवेढ्याच्या शेवटच्या टोकापर्यंत आज नानांच्या जाण्यानंतर मी भगीरथ दादांच्या खांद्याला खांदा लावून फिरत असताना असं एकही घर राहिलं नाही की तिथं नाना पोहोचले नाहीत। लोकप्रतिनिधी कसा असावा याचा प्रत्यय नानांनी इथं या 2 तालुक्यात रुजवला, आणि खऱ्या अर्थानं नानांच्या जाण्यानंतर कुठंही एकटं वाटू दिलं नाही मला, आणि दादांना या तालुक्यातील प्रत्येक मायमाऊलीने, प्रत्येक घटकाने आम्हाला पदरात घेण्याची भूमिका बजावलेली आहे, आणि नानांच्या जाण्यानंतर या तालुक्यातील पोकळी भरून काढण्यासाठी अहोरात्र तुमच्या सेवेसाठी झटतोय। आज मला इथं जास्त बोलायचं नाही, बोलणारे खूप आहेत, फक्त मला एवढंच आव्हान करायचंय तुम्हाला, या तालुक्याचा चांगला विकास करायचा असेल, नानांची जी राहिलेली स्वप्न आहेत ती पूर्ण करायची असतील, आणि या तालुक्यातून गुन्हेगारी मुक्त करायची असेल, या तालुक्यातील दहशत हटवायची असेल, तर येत्या 20 तारखेला एक चांगला आपली सेवा करणारा उमेदवार, तुमची सेवा करणारा सहकारी निवडून देण्याची भूमिका प्रत्येकाने पार पाडायची आहे, आणि येत्या 20 तारखेला हाताचा पंजा या चित्रासमोरील बटन दाबून आदरणीय दादांना विधानसभेत पाठवायची भूमिका आज आपल्याला इथं पार पाडायची आहे। बंधूंनो, खऱ्या अर्थानं ही जी विधानसभेची निवडणूक आहे ती कुठली गटातटाची, झडपीची, पंचायत समितीची इलेक्शन नाहीये, तर ही इलेक्शन गुजरातच्या लुटारूपासून महाराष्ट्राला वाचवायची इलेक्शन आहे। माझ्या शेतकरी बांधवांना, तरुण सहकाऱ्यांना, मायमाऊल्यांना या लुटारू सरकारपासून वाचवण्याची इलेक्शन आहे। समोर बसलेल्या प्रत्येक बंधूंना मी ज्येष्ठ मार्गदर्शकांना आवाहन करते की गट तट सगळं बाजूला ठेवा। आपल्याला जर आपला महाराष्ट्र वाचवायचा असेल, आपला पंढरपूर मंगळवेढा वाचवायचा असेल, चांगल्या प्रगतीच्या पथावर न्यायचा असेल, तर या भाजपला, या मुजोर सरकारला मुळासकट उपटून टाकायची जबाबदारी येत्या 20 तारखेला आपण पार पाडायची आहे बांधवांनो। खऱ्या अर्थानं मी तुम्हाला जाता
4 वर्ष काम करत असताना घरावर तुळशी पत्र ठेवलंय बांधवांनो. जाता जाता तुम्हाला एवढंच आवाहन करते की ही संधी मागते तुम्हाला तुमची लेक आदरणीय दादांसोबत खांद्याला खांदा लावून काम करण्यासाठी. हात वर करून सांगा की तुम्ही माझ्या सोबत आहात. मी तुम्हाला एवढीच विनंती करते की नानावर तुमचं प्रेम जर खरं असेल तर नाना भारत नानांची शपथ आहे तुम्हाला 20 तारखेला जर कसूर केली, येत्या 20 तारखेला आदरणीय नानांना श्रद्धांजली म्हणून आपलं पवित्र मत एका विकासाला, चांगल्या व्यक्तीला, चांगलं सरकार आपल्याला आणण्यासाठी करायचं आहे. आणि 20 तारखेला हाताचा पंजा या चिन्हासमोरील बटन दाबून सहकार्य करायचं आहे. बाकी कुटुंबातील कोणीतरी मी किंवा आदरणीय भगीरथ दादा आमदार होणार नाही तर उपस्थित सर्व जनता आमदार होणार आहे. आणि या तालुक्याचा विकास आपल्या सगळ्यांना मिळून करायचा आहे. जाता जाता एवढीच सांगेन की ही स्वाभिमानाची जी वज्रमुठ आहे ना ती एकवटा आणि विरोधकाच्या छातावर एवढा जोरदार प्रहार करा की परत कधी उभाच नाही राहिलं पाहिजे. 23 तारखेला गुलाल खेळायचा आहे. आणि एवढं जाता जाता आवाहन करते की 28 नोव्हेंबरला नानांची पुण्यतिथी आहे. त्या दिवशी नानांना श्रद्धांजली म्हणून सगळ्यांनी सरकोलीला उपस्थित राहायचंय. जाता जाता परत एकदा आवाहन करते की हात वर करून सांगा हाताचा पंजा. आपल्याला तुमच्या सर्वांचा हातात आपल्या धरायचा आणि तालुक्याचा विकास करण्यासाठी एकवट व्हायचा आहे. एवढंच बोलते आणि मी माझे 4 शब्द संपवते. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.